काय सांगाल? आज भुसावळ शहरात एकच खळबळ आहे की रेल्वेचं झट्टेजवळ असलेलं प्रशिक्षण केंद्र आहे, त्या ठिकाणी विषबाधा झालेली आहे. तुम्ही माहिती घेतलेली आहे, किती लोकांना विषबाधा झालेली आहे? वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांनी आम्हाला निर्देश दिले की अशा प्रकारची विषबाधा झाल्यामुळे आपण सर्वजण तिथं जाऊन त्यांची घरगुती तपास करा आणि त्या संदर्भामध्ये योग्य ती त्यांना मदत करा. त्या दृष्टिकोनात आज आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही सर्व जेवढे पेशंट होते त्यांना भेटलेलं त्याच्यातल्या बहुतांशी प्रकृती स्थिर आहे, परंतु आम्ही त्यांना दिलासा दिलेला आहे आणि त्यांना जेवढी काही मदत वैद्यकीय लागत असेल त्या संदर्भात आम्ही मदत करण्यासाठी इथे आलेलो आहोत. रेल्वे प्रशासनसुद्धा त्यांची योग्य ती काळजी घेत आहे. याबाबत नेमकं काय घडलेलं आहे त्याचा तपास सुरू आहे आणि या प्रकरणाचा रेल्वे प्रशासनानं धडा घेऊन योग्य त्या प्रकारचं प्रशासन राबवावं आणि काय नेमकं घटना घडलेली आहे याबाबत चौकशी करा. हो, नेमके हे जे रुग्ण आहेत ते रेल्वे हॉस्पिटल किंवा विविध भुसावळमध्ये सुद्धा भरती केलेले आहेत का? अजून ते सर्व रेल्वे ट्रेनिंग असल्यामुळे त्यांना सर्व बहुतांशी इथंच ॲडमिट झालेले आहेत. कारण एखादी अशी चिंताजनक परिस्थिती कोणाची नाही आहे, त्यामुळे त्यांना जो प्राथमिक उपचार आहे तो आता रेल्वे प्रशासन योग्य देते आहे रेल्वे दवाखाना. त्यामुळे बाहेर कुठं असण्याची काही शक्यता नाही आहे आणि हे सगळे कर्मचारी आहेत, हे सगळे ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेले ट्रेनी आहेत. त्यामुळे ते सर्वची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्यामुळे रेल्वे प्रशासन योग्य ती काळजी तिची घेत. प्राथमिक माहितीनुसार वो कशाने झालं, काय घटना काही? त्यांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे. त्यांनी रात्रीचं जेवण केल्यानंतर सकाळी त्यांना उलट्या, चक्कर, संडाची आणि मळमळ अशा प्रकारचं त्यांना लक्षणं दिसत असल्यामुळे आणि एकाच वेळेला सर्वांना लक्ष दिसत असल्यामुळे ते ॲडमिट झाले.